पुढची बातमी, शरद पवारांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्र पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीबद्दल विचारण्यात आलं। या कार्यकारिणीमध्ये सुनेत्र पवार यांच्यासह पार्थ आणि जय या त्यांच्या 2 मुलांची महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागली आहे। त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी ते सगळे जनाधार असलेले नेते आहेत अशी प्रतिक्रिया दिली। सगळी पदं घरातील व्यक्तींमध्येच वाटून घेण्याच्या निर्णयाला शरद पवारांनी दिलेली ही तिरकस प्रतिक्रिया मानली जाते। त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिलेली आणि ज्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंका कुणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही। तर सुनील तटकरेंनी याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आज पक्ष दादांच्या निधनाच्या नंतर आम्हाला मजबूत करायचा आहे। अशा वेळेला पहिली पक्षाचे प्रमुख नेते एकत्रितपणे बसून आम्ही त्याच्यातला मार्ग काढू। आमचं धोरण NDAमधलं आहे। NDA आम्हाला मजबूत करायचे आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करायचा आहे। त्यामुळे प्रफुल्लभाई असतील, मुश्रीफ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, सगळेजण आम्ही एकत्रितपणे बसू। अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षात राजकीय काही घटना घडत असतात, पेच प्रसंग निर्माण होतात, चर्चेतून त्याच्यातला मार्ग निघत असतो। आमच्या सर्वांचं उद्दिष्ट एक आहे। त्या उद्दिष्टाची वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसू, लवकरच बसू।